नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील लिंबुटी या गावामध्ये वर्षा ही राहत होती। ती वयात आल्यानंतर तिच्या आईवडिलांनी तिच्या लग्नाचा विचार केला आणि आपल्या पाहुणे रावळ्यांमध्ये योग्य स्थळ मिळते का याची शोधाशोध सुरू केली। वर्षा ही 4थी पर्यंत शिकली होती, मात्र छोट्याशा गावात पुढे शिकण्याची संधी नसल्याने तिला शिक्षण घेणे शक्य झाले नाही। त्यातच घरी 18-20 दारिद्र्य अशी आर्थिक परिस्थिती असल्याने उपजीविका भागवताना ओढाताण होत होती। तशात उपवर झालेली मुलगी म्हणजे मुलीच्या वडिलांच्या गळ्याला फास समजणारी मानसिकता समाजामध्ये निर्माण झाली आहे। अशा परिस्थितीमुळे मुलीचे वडील आपल्या मुलीचे लग्न लवकरात लवकर व्हावे या मानसिकतेमध्ये असतात। तशाच पद्धतीने वर्षाच्या वडिलांनी देखील आपल्या पाहुण्या रावळ्यांना या संदर्भात कल्पना दिली। दरम्यान उदगीर तालुक्यातील भीमतांडा येथील बालाजी बाबू राठोड हा एक दिसायला बऱ्यापैकी मुलगा आहे, तो वर्षाला शोभून दिसेल अशा पद्धतीची माहिती काही लोकांनी वर्षाच्या वडिलांना दिली। त्यावरून पुढे सन 2019 मध्ये वर्षा आणि बालाजी राठोड यांचे लग्न झाले। बालाजी हा मोलमजुरी करून उपजीविका भागवत होता, कारण त्याच्या वडिलांचे निधन झाले होते। त्यानंतर या कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी या कुटुंबाची करती बाई म्हणजे बालाजीची आई मंगलाबाई बाबू राठोड यांच्यावर आली होती। मोठा कठीण प्रसंग असला तरी मंगलाबाईने मोठ्या हिमतीने मिळेल ते काम करण्याची मानसिकता ठेवून वेळप्रसंगी पुणे मुंबईला मोलमजुरी करून तिने आपल्या 6 मुलींचे लग्न लावले होते। 6 मुलींचे लग्न झाल्यानंतर बालाजी राठोड हा वयात आल्याने आईने आपल्या हाताखाली सून हवी म्हणून बालाजीचे लग्न केले होते। तर लहान मुलगा राजू राठोड हा उदगीर शहरातील नाईक चौक येथे एका हॉटेलमध्ये काम करायचा आणि आईच्या कौटुंबिक कामामध्ये हातभार लावायचा। बालाजी बाबू राठोडला लग्नाच्या अगोदरपासूनच दारूचे व्यसन जडले होते। तसे तांड्यावरील काही लोक त्याला गांजाचे व्यसन असल्याचेही सांगतात। तशाही परिस्थितीमध्ये आपला मुलगा आज नाही तर उद्या सुधारेल अशी आशा ठेवून बाबड्या मंगलाबाईने सावकारी कर्ज काढून बालाजी राठोड याला ऑटो घेऊन दिला आणि त्याला बऱ्यापैकी आर्थिक उत्पन्न होईल अशी अपेक्षा ठेवली। उदगीर शहरामध्ये बरेच दिवस बालाजीने ऑटो चालवला, त्यामुळे मुलगा कमावता आहे अशी धारणा झाली होती। तसेच आपण आर्थिकदृष्ट्या गरीब आहोत तर आपल्याला साजेल अशाच पद्धतीने घर शोधावे अशा विचाराने वर्षासाठी हे स्थळ निवडलेले गेले होते। लग्न झाल्यानंतर काही दिवस सुखी संसार चालला, त्यांना एक मुलगा झाला आणि नंतर एक सुंदर अशी मुलगी झाली। मात्र बालाजीच्या वागण्यामध्ये काही फारसा फरक पडला नाही। तो ऑटो चालवून 4 पैसे आले की तो त्या 4 पैशाची विल्हेवाट दारूच्या दुकानावर करू लागला। अगोदर तो कधी कधी दारू प्यायचा, नंतर मात्र त्याचे दारू पिणे हे नित्याचे झाले होते। याशिवाय आईला आणि भावाला शिवीगाळ तो करू लागला। याशिवाय दारूच्या नशेत तो बायकोला, आईला आणि भावाला शिवीगाळ करू लागला। तसेच वेळप्रसंगी मारहाण देखील करू लागला। भावकीत तो गुंड प्रवृत्तीचा म्हणून ओळखला जात होता। अशा परिस्थितीमध्ये तो ऑटो चालवत असला तर निश्चितच काहीतरी बरे वाईट होईल। शिवाय तो रोज कोणाचे ना कोणाचे भांडण घरी आणतो याची काळजी आईला वाटू लागली। ही परिस्थिती बदलली पाहिजे असे सारखे आईला वाटू लागले। त्यामुळे त्या माऊलीने पुन्हा बालाजी आणि त्याची बायको वर्षा या दोघांनाही मुंबई येथे कामधंद्यासाठी पाठवले। तेथे काम करताना येरे माझ्या मागल्या असे म्हणतात ना, तशा पद्धतीने बालाजीचा स्वभाव काही बदलला नाही। तो तिथेही वादावादी सुरू करायचा, वेळप्रसंगी भांडणेही करायचा। त्याचे हे वागणे पाहून त्याला कोणी कामावर घेत नव्हते किंवा मजुरीचे काम त्याला देत नव्हते। ही परिस्थिती पाहून तो चिडला आणि मुंबई येथून आपल्या बायको आणि 2 लेकरांसह गावाकडे आला। गावाकडे आल्यानंतर उदगीर शहरामध्ये मोलमजुरीचे काम करायला त्याने तयारी दर्शवली। मात्र मजुरीच्या पैशातून दररोज दारू डोसायची आणि संध्याकाळी घरी गेल्यावर बायकोला मारहाण करायची। आईला याचा रोजचा त्रास सहन होत नव्हता। आज नाही तर उद्या त्याला समज येईल, आपल्या लेकरांचे भवितव्य घडवण्यासाठी तो कधीतरी विचार करेल असे सारखे तिला वाटत होते। मात्र त्या मायमाऊलीच्या भावना हा दररोज पायदरी तुडत होता। काय केल्याने हा बदलेल असा तिला प्रश्न पडलेला असायचा। शेवटी त्याच्यावर जबाबदारीचे ओझे टाकावे म्हणजे तो सुधारेल असे वाटल्याने मंगलाबाई यांनी आपल्या मुलांना सांगितले
की तू आणि तुझी बायको आणि लेकरं बाळं तुम्ही सुखाने संसार करा. मी माझ्या लहान मुलाकडे उदगीरला जाऊन राहते. तांड्यावरील घरही तुम्हीच घ्या. मात्र एक विनंती करते, दारू पिऊन विनाकारण बायकोला त्रास देऊ नको. लेकरांच्या उद्याच्या भविष्याचा विचार कर, असे त्याला समजावून सांगितले. मात्र बालाजीमध्ये कोणताही बदल घडला नव्हता. तो पुन्हा आईला आणि बायकोला तसेच भावालाही दारूच्या नशेत मारहाण करायचा. इतकेच नाही तर कित्येक वेळा त्याने या तिघांनाही ठार मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. या धमक्यापेक्षा जिवंतपणी या मरण्याचा सोसणे नको अशा भावनेने बालाजीची बायको वर्षा आपल्या दोन्ही मुलांना घेऊन 3 महिन्यापूर्वी माहेरी निघून गेली होती. त्याच्या वागणुकीमुळे गावात त्याला कुणी जवळ येऊ देत नव्हते, कुणीही जेवण देत नव्हते, अशी त्याची दयनीय अवस्था निर्माण झाली होती. दरम्यान बालाजी राठोड याने आपल्या मुलाला आपल्याकडे ठेवले. आज नाही तर उद्या आपली बायको नांदायला येईल असे त्याला वाटत होते. मात्र त्याच्या वागण्याने वैतागलेली वर्षा काही केल्या नांदायला येत नसल्यामुळे काही दिवसानंतर अर्थात 9 जून 2025 रोजी आपली बायको आणि मुलीला घेऊन येण्यासाठी म्हणून तो आपली सासरवाडी लिंबोटी या गावी गेला. खरे तर त्याला बायकोला घेऊन यायचे होते, मात्र ती यायला तयार नसल्याने आपण आपल्या मुलीला घेऊन आलो तर तिच्या काळजीपोटी ती येईलच असा विचार करून बायकोला मारहाण करून तसेच सासू सासऱ्यांसोबतही भांडण करून तो आपली 4 वर्षाची मुलगी आरुषी हिला आपल्यासोबत घेऊन भीमातांडा येथे आला. तू जर लवकर नाही आली तर तुझ्या पोरीला ठार करतो अशी धमकी बालाजीने वर्षाला दिली होती. तरी तो तितका क्रूर होणार नाही असे वाटल्याने वर्षा गावीच राहिली. इकडे भीमातांड्यावर ओढाताण करत कसे तरी काही दिवस गेले. दिनांक 29 जून रोजी बालाजी राठोड नेहमीप्रमाणे उदगीर येथे कामाला आला, मात्र त्याला काम मिळाले नाही. तो दारूच्या नशेतच दुपारी आपल्या घरी भीमातांडा येथे गेला. पोटात दारू गेली होती, मात्र त्याला जेवायला मिळाले नसल्यामुळे तो कासावीस होत होता. तांड्यावर कुणीही त्याला धड बोलत नव्हते किंवा त्याला कुणी जेवायला देत नव्हते. या परिस्थितीत बालाजीने आपली छोटी मुलगी आरुषीला जवळ बोलावून घेतले आणि तिला तो म्हणाला, बाळा मला भूक लागली आहे. माझे नाव घेऊन तू कुणालाही भाकरी मागितली तर कुणीही देणार नाही. जेव्हा तुला भूक लागली म्हणून सांग आणि भाकरी मागून आण. तू भाकरी मागून आणली तर तुला चॉकलेटसाठी पैसे देतो. चॉकलेटच्या आशेने चिमुकली आरुषी तांड्यावरील एका शेजारच्या घरात जाऊन मला भूक लागली, मला भाकरी द्या अशी विनवणी करू लागली. तिची ती विनवणी काळजाला भिडणारी होती. लगेच शेजारच्यांनी चिमुकलीच्या शब्दाखातर त्या 4 वर्षाच्या मुलीला भाकरी दिली. मुलीने भाकरी घेऊन पळत पळत जाऊन आपल्या वडिलांना दिली. तुम्ही जेवण करा आणि मला पैसे द्या असे ती म्हणाली. बालाजीने भाकरी ताव मारला. दरम्यान पप्पा मी तुम्हाला भाकरी आणून दिली, मला चॉकलेटसाठी पैसे द्या म्हणून आरुषी हट्ट धरू लागली. एकतर बालाजीला कोणतेही काम मिळाले नव्हते, शिवाय त्याच्याकडे पैसेही नव्हते. त्यात मी भाकरी मागून तुम्हाला जेवायला दिली, आता तुम्ही मला पैसे द्या हे तिचे बोलणे त्याच्या जिवारी लागले. त्या निरागस व गोंडस मुलीचा दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास त्या नराधमाने गळा दाबून खून केला. नंतर त्या निष्पाप मुलीला साडीने फाशी देऊन लटकवले. इतके करूनही तो थांबला नाही. तो लगेच आपल्या चुलत बहिणीच्या घरी गेला. त्याची चुलत बहीण बबिता ही तिच्या आईची प्रकृती ठीक नसल्याने तिला भेटण्यासाठी माहेरी आली होती. तिला भेटून दारूच्या नशेत तो सांगू लागला, मी आरुषीला ठार केले आहे, ती मेली का पहा आणि मला सांग असे म्हणू लागल्यानंतर बबिताने धावत पळत त्याचे घर गाठले. पाहिले तर चिमुकली आरुषी केव्हाच्या जगाचा निरोप घेऊन गेली होती. तरीही त्या चिमुडीला साडीच्या फासातून सोडवले. तिला पाणी पाजून ती जिवंत होते का पाहिले, मात्र तिची हालचाल थांबली होती. तेव्हा बबिताने हंबरडा फोडला. बबिताची आई देखील धावत पळत घराकडे गेली आणि तिनेही आरडाओरड करून दुःख व्यक्त करायला सुरुवात केली. तसा गाव गोळा झाला आणि या नराधमाबद्दल तांड्यावरील सगळ्यांच्या मनामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली. या दरम्यान कुणीतरी उदगीर ग्रामीण पोलिसांना फोन करून या दुर्दैवी घटनेबद्दल माहिती दिली. खुनासारखा गंभीर गुन्हा घडल्याची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून आरोपी बालाजी बाबू राठोड वय 36 राहणार भीमातांडा तालुका उदगीर याला ताब्यात घेतले. या प्रकरणी वर्षा बालाजी राठोड वय 30 हिच्या फिर्यादीवरून आरोपी बालाजी बाबू राठोड याच्या विरोधात उदगीर ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.